नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला, रमजान सुरू झालेला आहे. आपण आता मटण रस्सा रेसिपी करून घेऊया. अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं. कधीही मटण धुवत असताना एकदाच पाणी टाकून धुवून घ्यायचं. सारखं सारखं पाणी टाकून त्याला धुवत बसायचं नाही. आता ह्याच्यामधलं पाणी आपण काढून घेऊया. आता आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद घालते. हळद हे अँटीबायोटिक असते, त्यामुळं मटणामध्ये हळद घातलीच पाहिजे. त्याचबरोबर हे मीठ पण टाकून घेते मी याच्यामध्ये. मीठ हे प्रिझर्वेटिव्ह असतं. त्याचबरोबर अद्रक लसणची पेस्ट पण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे टाकलेलं साहित्य सगळं पूर्ण मटणाच्या पीसला लावून घ्यायचं आहे. हे सगळं या मटणाच्या पीसला मी लावून घेतलेलं आहे पहा. आणि आता त्याच्यावर एक झाकण ठेवून 20 ते 25 मिनिट आपण साईडला ठेवून देऊया. कुकरचं भांडं घेतलं. कुकरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल ओतलं, टेबलस्पून, आणि त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं हे मटण घालून घेतलेलं आहे. आता हे मटण पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याला झाकण लावून आपण गॅसवर ठेवून द्यायचं. बघा, हे मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे शिजण्यासाठी. आता हे शिजवून घ्यायचं. चला, आपण आता मसाला तयार करून घेऊया. अर्धा नारळाचा खोबरा घेतला, 2 कांदे घेतले, टोमॅटो घेतले, जाळीवर भाजून घेतले, त्याचं ग्राइंड करून घेतलं. गॅसवर पॅन ठेवलं. पॅनमध्ये मी तेल ओतून घेतलं आणि हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली होती ती याच्यामध्ये घालून घेतली. त्याचबरोबर मी हे अद्रक लसणची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे आणि त्याला मी फ्राय करून घेते. अशा पद्धतीने हे आपलं फ्राय झालेलं आहे व्यवस्थितरित्या. बघा, कलरसुद्धा कसा अगदी वेगळा झालेला आहे, चेंज झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण जे खोबरं ग्राइंड करून घेतलं होतं हे खोबरं पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. खोबऱ्याचा कलर कसा काळा झालेला आहे, पण आपल्या भाजीला पण असा इतका व्यवस्थित कलर येणार आहे या खोबऱ्यामुळे. आता अशा पद्धतीने आपण हे फ्राय करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं कोरडं झालेलं आहे, करपण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी ओतून घेतलं. आता हे पाणी पण आपण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झाले. त्याच्यामध्ये मी हे काळा मसाला टाकला आपला घरचा आणि हा मटण मसाला पण ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा तऱ्हेने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपला मसाला पण व्यवस्थितरित्या शिजलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बाजरीचं पीठ टाकलं. बाजरीचं पीठ पण व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने हे बाजरीचं पीठ पण व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे पीठ मी सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. हे बाजरीचं पीठ टाकून जर आपण मटण रस्सा केला तर त्या मटण रस्स्याला फार चविष्टपणा येतो, खमंगपणा येतो. त्यामुळे तुम्ही पण करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा. आता हे आपलं मटण शिजलेलं आहे. हे मटण मी ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे मटण जवळपास 2 ते 3 मिनिट आपण ह्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं व्यवस्थितरित्या, कारण हा मसाला आपल्या पीसला व्यवस्थित लागतो. बघा, कलर तर किती छान आलेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण गरम पाणी, मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा, कलर तर किती छान आलेला आहे. आता आपण त्याला थोडीशी उकळी येऊ द्या. बघा, आता उकळी पण आलेली आहे. आता गॅस बंद करून ठेवलेला आहे. बघा, अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे. आपला मटण रस्सा तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. प्लेटमध्ये वाटी ठेवली. वाटीमध्ये मी हे मटण रस्सा घालून घेत आहे पहा.
त्याचबरोबर हे वजरी पण केलेलं आहे मी, केनं म्हणतं आमच्याकडे ह्याला. हे वजरीची रेसिपी मी चॅनलला टाकलेले, ते पण पाहून घ्या. त्याचबरोबर मी हे खेमा केलेला आहे फ्राय करून. अशी ही प्लेट मी तयार केलेली आहे. चपाती भात अशा पद्धतीनं माझी ही प्लेट तयार झालेली आहे. बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.